उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत वर्णी। राज्यातील भाजपामध्ये घडामोडींना आला वेग। महाराष्ट्रात भाजपा नवीन चेहरा लॉन्च करणार। महाराष्ट्रातील भाजपामध्ये होणाऱ्या घडामोडी पाहता उपमुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र भाजपचा मुख्य चेहरा असलेले देवेंद्र फडणवीस यांची दिल्ली येथे वर्णी लागण्याची शक्यता समोर आली आहे। काही दिवसातच त्यांना दिल्लीला बोलावलं जाऊ शकतं। जे.पी. नड्डा यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने सध्या भाजपचे केंद्रीय अध्यक्षपद रिक्त आहे। देवेंद्र फडणवीस यांना या पदासाठी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा आहे। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र भाजपचा पराभव झाला। या पराभवाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी घेतली। तसेच त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे राज्य सरकारमधील सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त करा अशी विनंती केली होती। तर विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपच्या पक्षाची विस्कटलेली घडी त्यांना पुन्हा व्यवस्थित करायची आहे असेही त्यांनी सांगितले होते। त्यामुळे फडणवीस यांना निवडणुकीपूर्वी भाजपचे हंगामी केंद्रीय अध्यक्षपद देऊन निवडणुकीनंतर त्यांना केंद्रीय अध्यक्ष बनवण्याची योजना भाजप पक्षाने केली असल्याची सूत्रांची माहिती आहे। तसेच फडणवीस यांच्या ताकदीची व्यक्ती देखील महाराष्ट्र भाजपचे नेतृत्व करणारी हवी। त्यामुळे आता महाराष्ट्र भाजपचे नेतृत्व देखील कोण करणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे। कॅमेरा पर्सन उमेश पाटीलसह अभिषेक शिंदे, महाई न्यूज, मुंबई।